नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा. तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लिंबाचं लोणचं. याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने फक्त 4 वस्तू वापरून आपण हे वर्ष का तुम्ही 2 ते 4 वर्ष ठेवाल तरी या लोणच्याला काही नाही होणार. तर चला बघून घेऊया. सर्वात आधी मी इथे लिंबू घेतलेले आहे, बघू शकता. पातळ सालाचे आणि छान पिकलेले लिंबू आपल्याला इथे घ्यायचे आहे. लिंबू लोणच्यासाठी वापरत असताना त्याचं साल पातळच घ्यायचं. तेच लोणचंही चांगलं होते, टिकावदारही होते, चवीला सुद्धा चांगलं होते. आता इथे 30 लिंब टोपलीत आहे, ते चिरणार आहे. आणि हे जे 9 ते 10 लिंब जे मी खाली ठेवलेले आहे ना, त्याचा मी रस काढणार आहे लिंबूमध्ये टाकायसाठी. तर सर्वात आधी आपल्याला आता काळजीपूर्वक हे काम करायचं आहे. सर्व लिंब स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कोरड्या कपड्याने त्याचं पूर्ण पाणी मी सुकवून घेतलेलं आहे, छान पुसून घेतलेले आहे. 2-3 पाण्याने छान लिंब धुतले आणि त्याला कोरडं करून घेतलेलं आहे. तर आता मी इथे लिंबू चिरून घेणार आहे. तुम्हाला जर लिंबाच्या 4 फोडी करायच्या असेल तर तुम्ही 4 करू शकता. मी इथे एका लिंबाच्या 8 फोडी करणार आहे. आणि ज्या बिया राहते ना लिंबूमध्ये, त्या एकूण एक बी आपल्याला काढून घ्यायची आहे. बघू शकता, तुम्हाला दिसत असेल मी सर्व बिया या लिंबूमधून काढून घेणार आहे. याने काय होते, जर आपल्या बिया जर लोणच्यामध्ये राहिल्या ना तर लोणचं आपलं कडू होते. म्हणून हे काम काळजीपूर्वक करायचं. पूर्ण बिया आपल्याला इथे लिंबूमधल्या काढून घ्यायचे आहे. आणि जेही आपण भांडे ह्या लोणच्यासाठी वापरू ना, ते सर्व भांडे आपल्याला कोरडे घ्यायचे आहे. जर आपल्याला वर्षानुवर्ष टिकवायचं असेल, लोणचं खराब नाही करायचं असेल, तर आपण जेही भांडे घेऊ ते कोरडे करायचे आहे. लिंबूमध्ये सुद्धा पाण्याचा काहीच अंश नाही राहिला पाहिजे. धुवून स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे आहे. या टिप्स मात्र आपल्याला लोणचे करताना नेहमी लक्षात ठेवायचे आहे, नाहीतर आपली पूर्ण मेहनत वाया जाऊ शकते. थोडसा जरी पाण्याचा अंश राहिला तर आपलं लोणचं खराब होण्याची पूर्ण शक्यता राहते. म्हणून जेही आपण भांडे वगैरे घेऊ, जेही साहित्य घेऊ, ते अगदी कोरडं पाहिजे. तर बघू शकता, आता मी एकूण एका लिंबूचे असे 4 तुकडे करून घेणार आहे आणि बिया सर्व यामधल्या काढून घेणार आहे. सर्व लिंबू मी असेच इथे चिरून घेणार आहे. बघू शकता, सर्व लिंबू चिरून घेतले आणि बिया तुम्हाला बाजूला दिसतच आहे. आपल्याला बिया त्यामध्ये ठेवायच्या नाहीये, नाहीतर आपलं लोणचं कडू बनेल. तर आता आपले लिंबू चिरून झालेले आहे. आता आपण हे लिंबू ना एका भांड्यामध्ये काढून घेऊ. ज्या भांड्यामध्ये आपल्याला लोणचं म्हणजे मोरट ठेवायचं आहे ना, त्याच्यासाठी मी छान मोठ्या एका गंजामध्ये लिंबू काढून घेतलेले आहे. आता जे 9-10 लिंब जे मी बाजूला ठेवलेले होते ना, त्याचा मी एका वाटीमध्ये रस काढून घेणार आहे. पूर्ण लिंबांचा हा आपल्याला लोणच्यामध्ये वापरायचा आहे. सर्व लिंबांचा, त्या 10 लिंबाचा रस मी इथे काढून घेणार आहे. बघू शकता, आपला लिंबूचा रस सुद्धा काढून झालेला आहे. एक लिंबू पाऊण वाटी रस घेतलेला. याच वाटीने मी 4 वाट्या साखर घेतलेली आहे. बघू शकता, ज्या वाटीने लिंबूचा रस आहे ना त्याच वाटीने. नंतर मीठ घेतलेलं आहे आणि तिखट घेतलेलं आहे. बस या 4 साहित्यात आपल्याला लोणचं करायचं आहे. आता हे जे लिंबू चिरून घेतलेले होते, मोजून मी तुम्हाला मीठ दाखवत आहे. 4 चम्मच. हा जो स्पून माझ्या हातात आहे ना, यांनी मोजून आपल्याला 4 चम्मच मीठ टाकायचं आहे. म्हणजे 40 लिंबू आहे एकूण. हे 40 लिंबू मधले 30 लिंब मी चिरलेले आहे. 10 लिंबाचा रस घालणार आहे. त्याच्यासाठी 4 चम्मच तिखट आणि 4 चम्मचच मीठ घ्यायचं आहे आपल्याला. प्रमाण लक्षात ठेवा. आणि जे वाटी मी तुम्हाला दाखवली आहे ना, लिंबूचा रस ठेवला होता, त्या वाटीने 4 चम्मच मी ते 4 वाट्या मी साखर घेतलेली आहे. बरोबर प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. परफेक्ट प्रमाण आहे. या प्रमाणात हे लोणचं तुम्ही बनवाल ना, तुमचं 4 ते 5 वर्ष हे लोणचं काहीच नाही होणार. माझ्याकडे आत्ताही 4 वर्ष आधीचं लोणचं आहे. त्यानंतर आपण जो 1 वाटी लिंबाचा रस काढून घेतलेला होता, तो सुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. तिखट, मीठ, साखर आणि लिंबूचा रस सर्व टाकून झालं की व्यवस्थित आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व एकजीव करायचं आहे. म्हणजे एकूण एका फोडीला ते सर्व साहित्य लागलेलं पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता, मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. छान एकूण एका फोडीला मिक्स झालं पाहिजे. मी इथे एका लिंबाच्या 4 फोडी केलेल्या आहेत. तुम्ही 2ही करू शकता. आणि आता हे रात्रभर मी झाकून बाजूला ठेवणार आहे. आता दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे ही. रात्रभर मी तसंच ते मुरत ठेवलेलं होतं. दुसऱ्या दिवशी झाकण उघडून बघते तर बघू शकता, व्यवस्थित इथे आपल्या लोणच्याला पाणी सुटलेलं आहे. म्हणजे साखर आणि मिठाने व्यवस्थित पाणी सोडलेलं आहे आणि त्या फोडी छान त्याच्यामध्ये मुरलेल्या आहे. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित आपल्या सर्व इथे लोणच्याला पाणी सुटलेलं आहे मस्तपैकी. तर हे बघू शकता, घट्ट छान आपल्या याला पाणी सुटलेलं आहे. आता मी हे लोणचं
छान शिजवून घेणार आहे. लक्षात घ्या, दुसऱ्या दिवशी पाणी सुटलेलं राहते ना, तसाच्या तसा गंज आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि हे लोणचं 20 ते 25 मिनिट आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. छान चालून आता आपल्याला हे लोणचं इथे शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि ते मिक्स करत राहायचं बरं, चालवत राहायचं, नाही तर ठेवून दिलं गॅसवर न होत राहा बा तू, असं नाही करायचं. छान चालून उकळी येतपर्यंत ते लोणचं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. सांगितल्याप्रमाणे मी 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे लोणचं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता आता उकळी फुटत आहे आणि हे असं मिक्स करत राहायचं. छान ते लोणचं घट्ट सुद्धा येईल. ते जे पाणी आहे ना, आता जसं जसं शिजत आहे ना, थोडं हलकंसं तुम्हाला पातळ वाटेल, पण जसं जसं शिजत येईल ते तसं तसं घट्ट येईल आणि थंड झाल्यावर छान घट्ट तो रस्सा होईल लोणच्याचा. म्हणून आता 15 ते 20 मिनिटं मस्तपैकी मी याला उकळी काढून घेणार आहे, छानपैकी शिजवून घेणार आहे. बघू शकता उकळी आली आहे. हे लोणचं ना तुम्ही अगदी 3-4 साहित्यामध्येच होते. फक्त लिंबू, तिखट, मीठ आणि साखर, बस एवढ्याच याच्यामध्ये हे लोणचं माझ्याकडलं मी सांगितल्याप्रमाणे आत्ताही 4 वर्ष आधीचं लोणचं आहे ना, चवीला इतकं चांगलं आहे, एकदम मस्त टिकते आपल्या पोटासाठी. लिंबू तसंही चांगलं आहे, व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपल्या हेल्थसाठी ते चांगलंच आहे आणि लिंबाचं लोणचं सर्वांनाच आवडते. तर आता मस्तपैकी 15 ते 20 मिनिटं मी इथे लिंबाचं लोणचं शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता छानपैकी मस्त. आणि चालवत राहायचं आहे. आणि जेव्हा आपण लोणचं भरतो ना, त्या भरणीला ना स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून त्यामध्ये लोणचं भरून ठेवायचं, नाही तर थोडंसंही पाण्याचा हे राहिला तर ते लोणचं खराब होते. म्हणून छान एअरटाईट भरणीमध्येच लोणचं, आणि जमतपर्यंत ना काचेच्या भरणीमध्येच तुम्ही लोणचं भरून ठेवाल. बघू शकता आता लोणचं 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित शिजलेलं आहे आपलं. मी गॅस बंद केली. बघू शकता थंड झाल्यानंतर भरणीमध्ये लोणचं भरून ठेवायचं, गरम गरम भरायचं नाही. आता इथे लोणचं बनवून आपलं तयार आहे. या प्रकारे तुम्ही लिंबाचं लोणचं सोप्या पद्धतीने बनवा. कसं झालं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.